नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सूरज कुडले आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणेच भेटत आहोत. मित्रांनो, आज आपण व्हिडिओ करत आहोत तो म्हणजे किडनी खराब झाली याची लक्षणं आपल्या शरीरावर दिसतात आणि वेळीच जर हा धोका ओळखला तर भविष्यात होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. आता काही लक्षणं किंवा धोक्याच्या सूचना शरीर आधीच देत असतं. त्यामध्ये सगळ्यात प्रमुख गोष्ट आहे ते म्हणजे अंगावरती सूज येणं. मित्रांनो, किडनी खराब झाली तर तुम्हाला रात्री झोपून उठल्यानंतर सकाळी डोळ्यांच्या भोवती सूज येणं, डोळ्याच्या खाली असेल किंवा डोळ्यांभोवती सूज असणं, विशेषतः हातांवरती आणि पायांवरती सूज असणं. पायांवरती सूज असेल तर त्या सुजेला बोटांनी दाबला असता खड्डा पडतो. हातांवरती सुद्धा बोट सुजल्यासारखी वाटतात आणि बोट दुमडता येत नाहीत. बोट सगळी सुजतात, म्हणजे नुसते सांधे नाही तर संपूर्ण हात सुजल्यासारखे वाटतात, असं आपल्याला तिथं जाणवतं. त्याचबरोबर शारीरिक देहबोली आपली थोडीशी सुजल्यासारखी वाटणं, अचानक वजन वाढणं. काही वेळेला हे वजन चरबीचं नसून अंगावरती पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळं पण सूज आल्यासारखं दिसतं आणि वजन वाढल्यासारखं जाणवतं. त्याच्याबरोबर आहे ते म्हणजे काही वेळेला युरिन मध्ये आपले बदल होतात. युरिन मध्ये बदल म्हणायला गेलो तर युरिन गडद कलरचं होणं, कलर चेंज होणं, विशेषतः युरिनचं प्रमाण कमी होणं, युरिन मध्ये काही वेळेला रक्त सुद्धा येतं. त्याचबरोबर फेसाळयुक्त युरिन किंवा आपण युरिनला फेस आल्यासारखं जाणवतं. त्याच्याबरोबर त्वचेचा वर्ण सुद्धा थोडासा चेंज होतो, त्वचेचा कलर चेंज होतो, ग्लो कमी होतो. विशेषतः काही लागलं तर लवकर चट्टा पडणं ही गोष्ट आपल्याला दिसून येते. भूक कमी होते आपली. त्याचबरोबर आपल्या तोंडाला थोडासा वास येणं हा प्रकार पण याच्यामध्ये दिसू शकतो. अंगाला खाज सुटते हाही प्रकार दिसू शकतो. नखांचा पण वर्ण बदलला आणि नखांवर रेषा येणं ह्या गोष्टी आपल्याला आधीच दिसू लागतात. त्याचबरोबर थोडासा बीपी वाढणं, झोप न होणं, चिडचिड होणं, हातापायांमध्ये गोळे येणं हा प्रकार पण आपल्याला दिसू शकतो. तर ही सगळी लक्षणं जर जाणवत असतील तर वेळीच आपण आपल्या तपासण्या करून डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतलेलं बरं राहील. किडनी खराब झाली की ती पटकन पुन्हा नव्यानं किंवा पुन्हा आपण तिला दुरुस्त करू शकत नाही. त्यामुळे हा एकमेव असा अवयव आहे की ज्याला आपल्याला जपणं महत्वाचं आहे. शरीराचा पूर्ण कचरा लघवी मार्फत आपल्या शरीरामध्ये बाहेर टाकणे याचं मोठं काम हे आपल्याला किडनी मार्फत होत असतं. आता किडनी खराब का होते तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपला डाएट. सगळ्यात जास्त म्हणजे आजकाल आपण प्रोसेस्ड फूड खातो, म्हणजे तेलामध्ये तळलेलं वेगवेगळ्या प्रकारचं आहार जास्त प्रमाणात खाणं, प्रोसेस्ड फूड्स ज्याला आपण म्हणतो. प्रोटीन्स भरपूर खाणं, प्रोटीन्स मध्ये पण जे चांगले प्रोटीन नाहीत असे जास्त खाणं. तळलेलं प्रोटीन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शक्यतो जे मांसाहाराचा प्रकार येतो तो ह्याच्यामध्ये आपल्याला असलेला. वेगवेगळ्या उत्तेजक पदार्थांचं पण जास्त प्रमाणात सेवन करणं, व्यसनांच्या अधीन जाणं ह्याचा पण परिणाम आपल्या किडनी फेल्युअर वरती होत असतो. अनावश्यक केमिकल्स, आता बऱ्याच वेळेला आपलं पाणी कुठलं येतंय किंवा आपण काय खातोय त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात केमिकल्स आपल्या पोटात जात असतील तर त्याचाही दुष्परिणाम आजकाल जास्त होतोय. आणि किडनी ही ह्यासाठी बनलेलीच नाही की ती ह्या केमिकल्सना फिल्टर करू शकेल. त्यामुळं किडनीमध्ये ह्या केमिकल्सचा प्रभाव किंवा जे योग्य पाणी चांगलं पिणं हे आपण केलं पाहिजे. त्याच्याबरोबर आहे ते म्हणजे शुगर प्रमाण कमी करणं. मोस्टली जे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे, डायबिटीसचे पेशंट आहेत, त्याच्यामुळे पण किडनी खराब होण्याचे आपल्याला जास्त चान्सेस असतात. त्यामुळे हाय शुगर, जास्त प्रमाणात गोड खाणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत. व्हेजिटेबल्स किंवा जास्त प्रमाणात पालेभाज्या असा आहार आपण घेतला पाहिजे. पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं पाहिजे. विना आवश्यकता जास्त प्रमाणात पाणी पिणं याच्यामुळे सुद्धा किडनीवर ताण येतो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आहारातनं आपण करू शकतो. गोळ्यांचा पण वापर करतो, म्हणजे ज्या गोळ्या आपल्याला माहित नसतात, काही अँटीबायोटिक्स असतील किंवा काही पेन किलर्स असतील, ह्याचाही किडनीवर दीर्घकाळ दुष्परिणाम होऊ शकतो. आणि आपलं हे ऑर्गन डॅमेज आहे ते झाल्यानंतरच आपल्याला कळतं, तोपर्यंत कळत नाही. त्यामुळं अनावश्यक गोळ्या खाणं, केमिकल्सचा वापर करणं हे शक्यतो टाळलेलं बरं. आता आयुर्वेदाचा वापर आपण कसं याच्यामध्ये करू शकतो तर आयुर्वेदानं पुनर्नवासारखं औषध याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याचा आपण वापर करू शकतो. काही मूत्राल औषध आहेत ज्यामध्ये गोक्षूर आहे, वरुण आहे, धमाचा आहे, लकडी पाषाण आहे, अशा प्रकारच्या किडनी स्वच्छ ठेवणाऱ्या औषधं आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो.
ज्या प्रमाणात आयुर्वेदानं सांगितलंय त्या प्रमाणात आहाराचं जर आपण पथ्य पाणी पाळलं तर अधिकच आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. वेळीच सावध होऊन जर आपण हे टाळलं तर भविष्यात किडनी क्रिएटिन वाढणं या गोष्टी आपल्याला कमी करता येतात. तर योग्य जर तुम्ही आहार पथ्य पाळलं तर तुमची किडनी तुम्हाला शाबूत ठेवता येते. धन्यवाद.